ओ माय गॉड आई, आता मला खरंच जेलस फील होत्या. जेलस? काही काय जेलस फील का करतोय? ऑफकोर्स आय एम जेलस. अरे म्हणजे देवा तुझ्याशी इतकं वाईट वागतो तरी तू त्याच्यासाठी इतकं सगळं करतेस. खरंच हॅट्स ऑफ. आणि म्हणूनच आय लव्ह यू. हे बघ, कोणी आपल्यावर किती प्रेम करावं हे आपल्या हातात नाहीये, पण आपण कोणावर किती प्रेम करावं हे तर आपल्या हातात असतं ना. हा या इकडं, टाका इकडे सगळ्यांनी. ह्याला म्हणतात खरी केमिस्ट्री. ते तू कॉलेजमध्ये जे काही शिकवतेस ना ते सगळं फेक आहे. हाय मैं मर जावा. Oh my God, हे काय आहे? तू ना बदललाय. एकतर तू मला आता घाबरत नाहीस आणि असे फिल्मी डायलॉग्स प्रेमात पडलायस ना. आई तू अशी खुश दिसलीस ना की आय लव्ह यू डब्बू. आय लव्ह यू टू. ए चल, मला आता निघायला हवं. आमच्या मॅडम वाट बघत असतील ना. आणि तू रेस्ट करा प्लीज. ओके एक मिनिट. अगं कशाला सकाळी सकाळी शाळा घेते का तू? शाळा? अरे इथं माझं कंबरड मोडलं. हा आणि तुम्ही तोंड काय बघताय? खाली बसा आणि त्या गुलाबातला एक एक काटा बाजूला काढा. पण हे सगळं कशासाठी? तू मला प्रश्न नाही विचारायचा. मी सांगितलं ना तेवढंच काम करायचं, कळलं ना? अख्खे काय करायचं? चल ते काटे काढ पटापट. मोठा आला शाना. अगं अख्खे सगळं काय आहे तरी काय? इतका काही जेलस नाही झालोय अजून. सॉरी काय? तुझ्यासाठी नाहीये, तुझ्या गर्लफ्रेंडसाठी. म्हणजे आय एम सॉरी. मी राधावरती डाऊट घेतला. म्हणजे ती खरंच तिच्या वडिलांना भेटायला घेऊन आली आणि मी. आई नाही ग, तिचे वडील खरे नव्हते. तू नको सॉरी फील करूस प्लीज. आई इट्स ओके. कबीर, त्यावेळी मला राधावर डाऊट आला होता, पण माझा हा डाऊट 1% जरी खरा असता ना तर मी राधाला तुझ्या आयुष्यात येऊ दिलं नसतं. कारण खोटं कितीही असो आणि ते कोणीही बोललं तरी खोटं हे खोटंच असतं आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात जागा नसते. तू कायम लक्षात ठेव. आय नो आई. बाय द वे, हे स्टिकर काढून तू दुसरं स्टिकर लिही आणि तुझ्या मनातल्या सगळ्या भावना त्या स्टिकरवर लिही. ओके? ए किती कंजूस आहेस ग तू. तू दुसरा बुके दे ना. या एका स्टिकरवर सगळं सांगू मी तिला? अजिबातच नाही. दुसरा बुके मिळणार नाही आणि बाहेर बुके ठेवले त्यातला पण कशालाही हात लावायचा नाहीस प्लीज. आई सो मीन यार. दे ना एक दुसरा बुके. काहीही बोल, ती सगळी फुलं देवांसाठी आहेत. अगं पण एवढ्या फुलांचा तो देवा करणार काय? सापडला चोर. नीट कर. त्या फुलापासून सगळे काटे बाजूला करा. एक एक काटा मला पाहिजे, कळलं ना? हा सगळे काटे पाहिजेत. हा एक एक काटा बाजूला काढा आणि इकडे आणून टाका, कळलं ना? अगं अख्खे सगळं काय आहे? त्या सटवीच्या आगमनाची तयारी करते. ए अगं अख्खे डॉली वहिनी कशाला येतील इकडे? काय वेडेपणा चाललाय तुझा? अरे फुलं आले ना मग मधमाशी येणारच. माझं कंबरड मोडलं ना, नाही तिचं तंगड मोडलं ना तर नावाची अक्का नाही, कळलं ना? ए अक्का काय पण काय बोलते तू? डॉली वहिनी कशाला करतील असं? हे सगळं ना तुझ्या भेजात चाललंय. तुला काय रे? तिला बोललं तर एवढ्या मिरच्या झोमतात? हा देवा काय बोलत नाही, तू कशाला एवढं टेवटिव करतोय? करेक्ट आहे अख्खे. आपल्याला काय पण त्रास होत नाही. तुला ते काय करायचं ते कर. आपण नाही तुला अडवणार. तुला पाहिजे ते कर अख्खे. खरंच आपल्याला काय त्रास होत नाही आणि आपल्याला कोणाबद्दल काय पण वाटत नाही. अख्खे परत एकदा सांगतो तुला, आपला डॉलीबाईंशी काय पण संबंध नाही. आपण त्यांना नाही ओळखत. ए
काटा वेगळा करा त्या फुलातनं. हा आणा सगळे, आणा आणा इकडे चला. हा हा टाका टाका, इथे टाका ते काटे सगळे, एक एक काटे याच्यावर टाकायचे, कळलं ना? नीट नीट टाक रे. अरे ए तो उभा आहे ना काटा, हा तो तसा जरा धर, मोठा काटा असा उभा हा उभा राहू दे. हा तिकडे 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 तिकडे, अरे पसराव ना. अरे माझ्याकडे काय बघतो, तिकडे ते सगळे काटे व्यवस्थित पसराव, सांगून ठेवते. हा आता येऊ दे त्या टवळीला. देवा मी येते. मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. दादा तुमची भाची कशी आहे हो? बरी आहे. तुमचे आबा? पण मॅडम आज कॉलेज नाही, आज कॉलेजला सुट्टी आहे. बरं देवा आहेत ना घरात, म्हणजे असतीलच. मॅडम त्या अक्का त्या असणारच आहेत ना, मला माहिती आहे. मॅडम पण हे देवांसाठी. मॅडम मी देतो साहेबांना. नाही नाही, मी स्वतः देणार आहे. मॅडम चप्पल घाला ना प्लीज. का? अक्का साहेबांचे ऑर्डर आहे. काढते. थोबाड पडून तुझं. आता प्लीज काही बोलू नका, कारण काहीही झालं तरी ही फुलं मीच देणार आहे देवांना. Ouch! देवा! डॉलीबाई, अहो आपल्याला कळतंय तुमचं प्रेम, तुमची जिद्द, पण आता थांबा. अहो नका येऊ आपल्याला भेटायला. देवा! डॉलीबाई प्लीज थांबा. मला माहिती होतं तू इथे येणारच. काय काम आहे? चल निघ निघ. देवा कुठे? तुला काय करायचंय ग देवा? कुठेही असे ना, तू कशाला विचारते? एकदा सांगितलं ना माझ्या घरात पाय ठेवायचा नाही म्हणजे. चल निघ निघ. मला फक्त एकदा देवांना भेटून ही फुलं द्यायची, मग मी जाईन. अच्छा, मला वाटलंच होतं की तूच हे सगळं करत असणार. तू कचरा पाठवत होती ना, तुझ्या त्या कचऱ्याचं म्हणजे त्या फुलाचं काय केलं ते बघायचंय. चल चल ये, तुला दाखवते. चल ये, हे बघ बघ, तू पाठवल्या फुलांचं बघ काय केलंय मी. बघ कचरा केलाय, आणि हे सगळं मी देवासमोर केलं. देवा एका शब्दाने काही बोलला नाही, उलट तो खुश होता, आनंदी होता. कळलं का? देवा खुश झाले ना? बस मग मला आणखीन काय पाहिजे. थँक्यू अक्का. आता माझा विश्वास बसला की जेवढं प्रेम माझं देवांवर आहे तेवढंच प्रेम देवांचंही माझ्यावर आहे. अगे तू वेडी झाली का ग? त्याने सांगितलं ना तुझ्या तोंडावर की त्याला तू आवडत नाही म्हणून, हा? तरी तू खुश होते? पण त्यांना हे तर कळलं ना की ही फुलं मी पाठवली आहेत, आणि देवा आनंदी झाले ना. बस मला आणखीन काय पाहिजे.
देवा, अगं देवा, देवा प्लीज बाहेर या. वहिनी अहो केवढं रक्त आहे, अहो केवढं लागले, तुम्ही बसा आधी. नाही नाही, एवढं माझ्या मनाला लागलंय ना तेवढं पायाला नाही लागलेलं सध्या. डोंट वरी. मला फक्त सांगा ना देवा कुठे, मला हे फुलं द्यायची आहेत त्यांना. अहो, नाही येणार तो, किती वेळा सांगायचं तुम्हाला, का मागे लागताय त्याच्या प्रेम नाही राहिलं आता तुमच्या. मोठे डॉक्टर आहात ना तुम्ही, का अशी हालत करून घेताय स्वतःची. सत्या ही बाई मला घरात नकोय, तिला सांग जायला. अक्का बास. हे बघ, माझा देवा आता आनंदात आहे. उगाच त्याला त्रास दिला ना तर लक्षात ठेव, माझ्यासारखं वाईट कोणी नाही, कळलं का? भाऊजी, मला नाहीये माहिती त्यांच्या मनात काय आहे, त्यांची काय परिस्थिती आहे. मी माझ्या मनातलं सांगू तरी शकते, ते का सांगू शकत नाहीये ते नाही कळत आहे मला. पण ना काहीतरी गडबड आहे, माझं मन सांगतंय मला. देवा, मी ही फुलं आणली होती तुमच्यासाठी. मी स्वतः माझ्या हाताने बनवलंय हा बुके. तुम्हाला ही फुलं आवडतात ना म्हणून. मी आणखीन पण पाठवले होते, ते मी रात्रभर जागून बनवले. घ्या ना प्लीज. मी सगळ्यांची बोलणी खाऊन हा बुके द्यायला इथे आली. मी साधा हात पुढे करून घेऊ शकत नाही. कसला विचार करताय ते? मला घराबाहेर कसं काढायचं? तुम्ही नका टेन्शन घेऊ, माझं मी जाईन. ते एक सांगायचं होतं. प्रेम म्हणजे काय मला माहिती पण नव्हतं. तुम्ही मला प्रेम करायला शिकवलं, तुम्ही प्रेमात पाडलं मला. आणि आता जेव्हा मी प्रेमात पडले तर तुम्ही पाठ फिरवली. मी एवढं काठ्यांवरून चालून आले तरी तुम्हाला माझ्या फिलिंग्सची काही पडली नाही. मी बदललात देवा. सत्य भाऊजी, तुम्ही बरोबर बोललात. हे ते देवा नाहीच आहेत ज्यांच्यावर मी प्रेम केलं. ते कुणीतरी वेगळेच. तुम्ही बरोबर बोलला. मी हरते. डॉली वहिनी, ओ डॉली वहिनी, डॉली वहिनी थांबा. डॉली वहिनी, किती वेळ हाका मारतोय, तुम्हाला ऐकू येत नाही का? कानावरती झापड लाव. बसा तुम्ही, बसा. अहो बसा. अहो बघा ना स्वतःकडे काय हालत करून घेतली आहे. आणि हे बघा आता झालं ना सगळं करून.
देवाबाई विसरलाय तुम्हाला. त्याच्याशी बोलून झालं, रडून झालं, प्रश्न विचारून झाले तरी काही झालं का? नाही ना. विसरून जा आता त्याला. दगडाचं काळीज आहे त्याचं, त्याच्यावरती डोकं आपटून काही होणार नाहीये. तुम्हाला त्रास होईल. आणि बघा बघा किती त्रास होतोय तुम्हाला. थांबा, आलो, आपण औषध घेऊन येतो. नाही, काही गरज नाहीये त्याची. अशी कशी गरज नाही? डॉक्टर आहात ना तुम्ही, आणि तुम्हीच म्हणताय गरज नाही. बघा ना, बघा केवढा त्रास होतोय तुम्हाला. आणि भाऊ म्हणता ना आपल्याला. मग ऐका आपलं, देवाबाई विसरलाय तुम्हाला. आणि विसरला जरी नसला ना, विसरण्याचं नाटक करत असलं ना, तरी आता त्याचं प्रेम राहिलेलं नाही तुमच्यावर. हे बघा डॉलीवानी, आपण एकच सांगतो, झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही. हे सगळं तुम्ही मला का सांगताय? मला सांगून काय उपयोग आहे? जा तुमच्या देवाबाईंना सांगा ना. मी कोण आहे तुमची? काय अधिकार आहे तुमचा माझ्यावर? मी ना आंधळ्या झाल्यात प्रेमात. तुम्ही काय करताय, काय बोलताय, तुमचं तुम्हाला कळत नाही. मग तुम्ही सांगा, तुम्ही सांगा माझं काय चाललंय ते, मी काय करू? ते आपल्याला सांगता येणार नाही, पण तुम्ही स्वतःची याची हालत करून घेऊ नका हो. सत्यभाऊजी, तुम्ही स्वतःच्या काळजावर हात ठेवा आणि मग बोला हे सगळं. तुम्हाला माहिती, जेवढं प्रेम मी देवांवर करते त्याच्यापेक्षा जास्त प्रेम देवा माझ्यावर करतात. तुम्हाला माहिती सत्यभाऊजी. प्लीज माझी मदत करा. मी हात जोडते. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. प्लीज. ते शक्य नाही आपल्याला. तुमच्यासाठी सगळं शक्य आहे सत्यभाऊजी. तुम्ही जर मनात आणलं ना तर तुम्ही हे करू शकता. तुम्ही स्वतःला भाऊ म्हणवता ना माझे. प्लीज माझ्यासाठी एवढं करा ना. मला देवा हवे तो. ऍट एनी कॉस्ट. ते माझे. प्लीज तुम्ही माझी मदत करा. काय झालंय एक्झॅक्टली? खरं काय झालंय तेवढं फक्त सांगा मला प्लीज. एकच सांगतो तुम्हाला, तुम्ही देवाबाईला विसरून जा. म्हणजे त्याचा पण त्रास कमी आहे, तुमचा पण. आपण पाया पडतो तुमच्या. ऐका आपलं, भाऊ मानताना आपल्याला. तुम्ही विसरून जा त्याला. साथ सोडून जा त्याला. तुम्ही निघून जा डॉली वहिनी. अहो त्याचं प्रेम नाही आता तुमच्यावरती. कधीपासून सांगतो तुम्ही जा, निघून जा. आपण पाया पडतो तुमच्या. जा. आणि हे बघा, आपण सॉरी आहे. आपण तुमची काय पण हेल्प करू शकलो नाही. माफ करा आपल्याला. येतो आपण. वहिनी, आपण बोललेलो तुम्हाला देवाबाईच्या आयुष्यात निघून जा, पण नाही. आता आपणच सांगतोय तुम्हाला, तुम्ही देवाबाईच्या आयुष्यात कुठेही जायचं नाही. आपण देवाबाईला तुमच्या आयुष्यात परत आणणार. आपण तुमची लव्ह स्टोरी लाईनीवर आणणार. त्याची लव्ह स्टोरी आणि कसलं काय? तुम्हीच म्हणालात ना सगळं संपलंय म्हणून. नाही 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 डॉली वहिनी, देवाबाई लांब गेला ना तुमच्यापासून.
तुमच्यातला अंतर वाढवायची सुरुवात त्याने केली ना, त्याचा शेवट आपण कर. हा सत्याकरण. देवाबाईचं तुमच्यावरचं प्रेम त्याच्याकडनं नाही कबूल करून घेतलं ना, तर स्वतःला तुमचा भाऊ नाही म्हणवणार आपण. प्रॉमिस. थँक्यू.